रंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदं भोज तेजस्फुदिक प्रदेशं विदिन्द्रादिदेवे सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्ती भजे ज्ञानदेवं जयाचे केली स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेचे वंदो श्री गुरु चरण नमस्कार नियाता प्रथम नमन करू गणाचा उमा शंकराची असुता तिच्या चरणावरी माथा साष्टांगात दंडवत दुसरी वंदू सारजा जे चतुर्ननाची आत्मजा तिच्या चरणावरी ओझा साष्टांगात दंडवत आता वंदो देव ब्राह्मण ज्याचे निपुण्य पावन प्रसन्न होऊनी श्रोते जन त्या माझे नमन दंडवत आता नमो साधू सज्जन रात्रंदिवस हरीचे ध्यान विठ्ठल उच्चारिता जन त्या माझे नमन दंडवत आता नमो रंगभूमिका कीर्तन उभे होती लोका टाळ मृदंग श्रुती देखा त्या माझे नमन दंडवत ऐसे नमन करुणी सखळा हरिकथा बोले बुबड्या बोला अज्ञान म्हणून आपल्या बाळा चालवी सकळा नामा मने विठाला विठ्ठला काय माझी वाणी मानेल संतासी रंजवू चित्तासी अपुलिया मनोजोम मातुल्य वेगम जितेंद्रिय बुद्धिमता वरिष्ठम वातात्मजम वानर इत्थ मुख्यम श्रीरामदूतं शरणं परपद्ये महायोग पीठे तटे भीमरथं परं पुंडरीकाय दातो मुनीन्द्रं समागत तिष्ठन्दमानन्द कन्दं परवर्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं सेवेकरता निवडलेला अभंग महात भगवत भक्त जगद्गुरु वंदनीय महाराष्ट्र भूषण देहू निवासी सुप्रसिद्ध साधू जगद्गुरु तुकोबाराय यांचा महत्वाचा उत्कृष्ट आणि सरासरी सर्वाच्या परिचयाचा असणारा अभंग 5 चरणाचा कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला आहे. विठ्ठल या अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु तुकोबाराय आम्हाला सर्व जीवांना नवे नवे जन्मात आलेल्या मानवांना प्रत्येक मानवांना आपल्या देहाचं महत्व किती आहे या जीवाचं महत्व किती आहे हे सांगण्याचा अभंग आहे. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात या मूर्ती लोकात येण्याकरता स्वर्गाधिक देव इच्छा करतात किंवा जेणेकरून आम्हाला जन्म या मूर्ती लोकात मिळावा. तुकाराम महाराजांनी विचारलं की देवाचा देव आहेत त्यांना देह मिळाला देवाचा तर या मूर्ती लोकातला नासका देह कशा करता घेतात होय हे तर मरका कुचका नासका हा देह आहे मग हा कशा करता घेतात याचं एकमेव कारण सांगितलं तुकोबारायानं इथं जे करता येते ते स्वर्गात करता येत काय करता येते महाराज नारायण नामे हो जीवन मुक्त
कीर्तने अनंत गाऊ गीती. इथं एकच करता येते, इथं भजन करता येते, ते देवाचं नाव घेता येते. आणि इथं जो आनंद मिळतो ते स्वर्गात आनंद नाही. म्हणून त्या मूर्ती लोकात येण्याची इच्छा करतात. महाराज इथं येऊन मूर्ती लोकांची इच्छा करतात, तर तेच जे देवाचं नाम चिंतन घेतात, नामस्मरण करतात, तर त्यांचा फायदा काय? तर ते म्हणले एवढा मोठा फायदा आहे त्यांचा, वैकुंठातले जे लोक आहेत ते या हरिभक्ताची वाट पाहतात. वैकुंठीचे जन सदा इच्छित आहे, कही येथे येते हरीचे दास. भगवंताचं नामचिंतन करण्याचा अधिकार एवढा होतो की तेला इथं नरकाला कोणीही साधनाला जाण्याचं काम नाही, सरळ वैकुंठात जातात आणि वैकुंठातले लोक त्यांची वाट पाहतात. महाराज म्हणले मग तेल यम पुन्हा काळ येऊन झडप मारत असत त्याच्यावर, या वारकऱ्यावर. म्हणले अजिबात नाही. जे नामचिंतन करतात, जे नामधारक जे जीवनमुक्त झाले, ते यम न्यायला येत नाही. यम धर्म वाट पाहि निरंतर, जोडून या कर तिष्ठत असे. यमन धर्म म्हणजे यमाचा मालक कोण आहे? धर्म. धर्म नियम हे दोघं जण हात जोडतात आणि म्हणतात काही येतात हे वारकरी आम्हाला भेटण्याकरता, कारण ते जर आम्हाला भेटले तर आम्ही त्याच्यामुळे पुण्यित होऊ. म्हणले एवढे कशामुळे घडतंय महाराज? तर जगद्गुरु तुकोबाऱ्या म्हणले एकच काम आहे. तुका म्हणे पावा वया पैल पार, नाम मंत्र सार, भाविकासी विठ्ठल विठ्ठल. शब्दशः अर्थ अभंगाचा सरळ सरळ तुमच्या समोर माझ्या बुद्धीप्रमाणे मांडला. आता थोडक्यामध्ये परिहार देणं गरजेचंच असते, कारण आपलं हे जे गाव आहे, गावाचं नाव आरळ, बरोबर आहे का नाही? पण गाव एवढं पुण्यवान आहे महाराज, भाग्यवान आहे गाव. मी कधी सांगत होतो, जिथं आदिमाया शक्तीची अधिष्ठान आहे, कोण? अन्नपूर्णा माता. या गावाला कधी अन्न कमी पडेल असं पडलं असेल असं काय वाटत नाही, कारण की आदिमाता अन्नपूर्णा तिथं तुमच्या इथं अधिष्ठान आहे. आणि ती सगळ्या जगाला अन्न देणारी जगत माता तुमच्या गावात. भगवान शंकर तुमच्या गावात, हनुमंत तुमच्या गावात, खंडोबा महाराज आमच्या गावात, आमच्या गावाने विठ्ठल विठ्ठल. खंडोबा महाराज तुमच्या तिथं, बाळू मामा आमच्या इथं, आमच्या इथं अधिष्ठान महाराज. गावाचं भाग्य आणि गाव पुन्हा मुख्य रस्त्याला जोडलेले, बरोबर आहे का नाही? आणि दुसरी एक गोष्ट महाराज, भगवंतान तुमच्यावर कृपा केली आहे. माझं तरी मत आहे की पहिल्या पूर्वीच्या माणसाने बरंच पुण्य केलं असेल या गावच्या, कारण भाग्याचा उदय ते हे जोडी पुण्य फळ.